तर गाईज आतापर्यंत आपण HTML तर पूर्ण शिकलेलो आहे. ओके. आणि CSS आपण काय यूज करतो हे मी तुम्हाला सांगितलंय. तर CSS काय यूज करतो आपण, तर आपल्या HTMLचं जे पेज आहे तर त्याला आपण स्टायलिंग देण्यासाठी CSS यूज करतो. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ठीक आहे ना. तर तुम्हाला मी आता सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ना आपल्या CSSच्या त्या सगळ्या एक्सप्लेन करणार आहे, ठीक आहे. तर आपण हेल्प घेऊया डॉक्युमेंटेशनची. कारण की बघा, मी पर्टिक्युलरली तुम्हाला हँड रिटन नोट्स देईल त्यापेक्षा तुम्हाला आपल्या Googleवर किंवा ऑनलाईनला ज्या काही नोट्स अवेलेबल असतील ना, मी तिथूनच तुम्हाला शिकवतो. ज्याच्याने काय होईल, तुम्हाला त्यानंतर पण कामी पडतील. जर तुम्हाला समजा वापस काहीतरी तुम्ही विसरताय, तुम्हाला जर यूज करायचा आहे, तर आपण W3 स्कूलचा वापर करूया. W3 स्कूलचा वापर केल्याने काय होणार आहे, याच्यामध्ये ज्या काही नोट्स दिलेल्या आहेत तिथूनच आपण अभ्यास करू. तर भविष्यात तुम्हाला काही तुम्ही विसरले, तर तुम्ही ते इथूनच शिकू शकाल, ठीक आहे ना. तर हा माझा मोटो आहे, म्हणून आपण W3 स्कूलच्या एकदम बेसिक नोट्सचा आपण अभ्यास करणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की CSS नेमकं आपण काय असतं CSS आणि आपण काय यूज करतो. तर CSS काय असते, तर CSS इज अ लँग्वेज वी यूज टू स्टाईल अ वेब पेज. एक वेब पेज असतं आपल्या HTMLच्या हेल्पने आपण बनवलेलं असतं. तर त्या वेब पेजला स्टायलिंग देण्यासाठी आपण CSSचा वापर करत असतो. CSS स्टँड्स फॉर कास्केडिंग स्टाईल शीट्स, ठीक आहे. CSSचा फुल फॉर्म काय आहे, कास्केडिंग स्टाईल शीट्स. हा तुम्हाला MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं, एकदम बेसिक कास्केडिंग स्टाईल शीट्स म्हणजे CSS असतात, ठीक आहे. तर CSS काय करतात, CSS डिस्क्राइब्स हाऊ HTML एलिमेंट्स आर टू बी डिस्प्लेड ऑन स्क्रीन, पेपर और इन अदर मीडिया. जर तुम्ही जे HTMLचं पेज, HTMLचा कोड जो तुम्ही आता शिकले त्याच्याने आपण HTMLचं एक पेज बनवत असतो, तर ते कसं दिसायला पाहिजे हे कोण डिसाईड करत असतं, तर हे CSS डिसाईड करत असतं. CSS सेव्हज अ लॉट ऑफ वर्क. इट कॅन कंट्रोल द लेआउट ऑफ मल्टिपल वेब पेजेस ऑल इट वन्स, ठीक आहे. तर मल्टिपल वेब पेजेसचे लेआउट हे एका याच्यामध्ये सेव्ह करू शकतो आणि ते कंट्रोल करू शकतो की आपल्याला प्रत्येक जे वेब पेजेस आहेत ते कसे दिसायला पाहिजे, काही नाही, सगळ्या गोष्टी कंट्रोल करायचं काम CSS करत असते, ठीक आहे. तर CSS काय, एक्सटर्नल स्टाईल शीट्स आर स्टोअर्ड इन CSS फाइल्स. म्हणजे आपण CSS आतापर्यंत जे शिकलेलो आहे ना, ते आपण HTMLच्या पेजमध्ये बेसिक CSS आपण बघितली होती. तर ते HTMLच्या पेजमध्ये देत होतो. तर आपण CSSला एक्सटर्नल फाईलमध्ये पण सेव्ह करू शकतो. आता ते कसं, ते सर्व आपण VS कोडमध्ये बघू आणि तुम्हाला ते सगळं सांगतो मी, ठीक आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. एक्सटर्नली आपण CSSची फाईलमध्ये वेगळी CSS लिहितो आणि HTMLच्या फाईलमध्ये वेगळी HTML लिहितो. जेव्हा आपण प्रोडक्शनवर काम करतो तेव्हा. तर HTML वेगळी असते, CSS वेगळी असते आणि ते दोघं कनेक्ट करावे लागतात. कारण की HTMLच्याच फाईलमध्ये CSS पण लिहाल, HTML पण लिहाल, तर ते बल्की होऊन जातं. आणि जे समजा तुम्ही एका प्रोजेक्ट केलेला आहे कंपनीमध्ये, नाही का, तुम्ही एका प्रोजेक्टवर मल्टिपल लोक काम करत असतात. तर तुम्ही समजा एका प्रोजेक्टवर तुम्ही काम केलं आणि 2 दिवसानंतर तुम्ही म्हणताय की तुम्ही तो प्रोजेक्ट सोडतायत आणि दुसरा एका डेव्हलपर आला, त्याला तो अर्ध झालेला कामला पूर्ण करायचंय. तर तुम्ही अर्धा जो काही कोड लिहिला त्याला कळायला पाहिजे. तर तो HTML मध्ये CSS सर्व भेसळून जाते. तर तसं व्हायला नको म्हणून आपण फोल्डर स्ट्रक्चर फॉलो करतो. तर CSS जी ना ती वेगळ्या फाईलमध्ये लिहिली जाते, HTML वेगळ्या फाईलमध्ये लिहिली जाते. ज्याच्याने काय असतं, जो वेगळा डेव्हलपर येणार आहे दुसरा, त्यालाही कळतं की नाही बाबा ह्या फाईलमध्ये CSS लिहिली, या फाईलमध्ये HTML लिहिली, तर तो प्रॉपर वर्क करू शकतो भविष्यात. हे काही रिझन्स राहतात फोल्डर स्ट्रक्चर फॉलो करण्यासाठी. तर आपण तेच बघणार आहेत की CSS आणि HTML ला कसं लिंक करतो, सगळ्या गोष्टी बघूया, ठीक आहे. तर तुम्हाला मी काय, तर आपल्याला काय करायचं आहे, HTMLच्या कोडला एक वेगळ्या फाईलमध्ये लिहायचं आहे, CSSच्या कोडला एका वेगळ्या फाईलमध्ये लिहायचं आहे आणि ह्या दोघं फाईल्सला आपल्याला करायचं असतं कनेक्ट. ओके. तर कनेक्ट आपण कसं करत असतो, तर CSS आपण जी काही लिहिली आहे कनेक्ट केल्यानंतर ती सगळी CSS HTMLच्या फाईलला लागणार आहे. तर कनेक्ट करण्यासाठी आपण कायचा यूज करतो, लिंकिंगचा. तर आपण लिंकिंग शिकणार आहे, ठीक आहे. लिंकिंग कशी करतात आपण ते पण शिकूया. लिंकिंग कशी करतात आपण ते पण शिकूया नंतर, ठीक आहे. तर HTMLचा कोड, CSSचा कोड एक वेगवेगळ्या फाईल्समध्ये असेल आणि त्यांना आपण लिंक करायचं शिकू. तर त्याआधी आपण बघून घेऊया की CSS आपण किती प्रकारचे लिहू शकतो. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, मला माहिती आहे, सांगितलंय मी तुम्हाला हे सर्व. पण कसं आहे, तुम्ही ते विसरले असणार किंवा आता भरपूर दिवस झाले असणार तुम्ही HTMLचा अभ्यास केला असेल, नाही का. कारण तुम्ही कन्सिस्टंट अभ्यास काही गरज नाही. कळतं मला कोण किती अभ्यास करताय. तर किती प्रकारचे CSS असतील हे आपण आता परत बघून घेऊया. तर CSS आपण 3 प्रकारे लिहू शकतो. तर पहिला प्रकार असतो CSS लिहायचा, तो म्हणजे इनलाईन CSS, ठीक आहे. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे इंटरनल CSS आणि तिसरा प्रकार असतो तो म्हणजे एक्सटर्नल CSS. काय लिहिलं मी तुम्हाला काहीच दिसत नसेल मला माहिती आहे,
तर मी त्याला थोडं झूम करून घेतो, ज्याच्याने तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर 3 प्रकारचे CSS आपण लिहित असतो. एक असते इनलाईन CSS, दुसरी असते इंटरनल CSS आणि तिसरी असते तुमची एक्सटर्नल CSS. ठीक आहे. तर इनलाईन CSS काय असतं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. ठीक आहे. जर तुम्हाला विसरले असणार तर मागचे व्हिडिओ जा CSS बघा. इनलाईन CSS टाइप्स ऑफ CSS म्हणून एक व्हिडिओ आहे, तो बघा. तुम्हाला कळेल इनलाईन CSS आपण कसे लिहितो. ठीक आहे. नंतर आपण पाहिलं इंटरनल CSS कसे लिहितात ते पण बघा, आणि नंतर आपण आता आपण जे शिकतोय ते म्हणजे एक्सटर्नल CSS. तर एक्सटर्नल CSS मध्ये काय असतो ऍक्च्युली फंडा, की आपण एक CSS कोडची एक वेगळी फाईल बनवतो. आपण HTML कोडची एक वेगळी फाईल बनवतो. HTML तर तुम्हाला आता यायला लागलेली आहे. ठीक आहे. तर आणि जे काही आपण CSS चा कोड लिहितो तो सर्व आपण लिंक करतो HTML च्या फाईल सोबत, जेणेकरून CSS चा कोड जो HTML च्या फाईलला लागेल आणि HTML ची फाईलला काहीतरी वेगळी डिझायनिंग किंवा कलरिंग वगैरे भेटेल. कळलं? तर आता बघा CSS जर आपल्याला एका पर्टिक्युलर HTMLच्या कोडला द्यायची, तर आपण काय काय देतो त्याच्यामध्ये. ऍक्च्युली काहीतरी सिंटॅक्स असतो नाही का प्रत्येक लँग्वेजचा, तर तो सिंटॅक्स आपण बघूया.